विनायक श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर फ्रेंड्स, आज आम्ही स्वामींचा अभिषेक करणार आहोत। तर आज आहे गुरुवार आणि बघू शकता मी स्वामींचा अभिषेक कसं करतात ते दाखवणार आहे। तर मी इथं एक आसन हातरलेलं आहे आणि पितांबराचं जे ताट असतं ते घेतलेलं आहे। पादुका पण मी इथे घेतलेला आहे। तर साहित्य काय काय लागणार आहे अभिषेक करण्यासाठी ते सांगते। मी इथे घेतलेलं आहे तूप, दूध, पाणी, साखर, हनी आणि दही। दूध आणि दुधात मी घातलेलं आहे तुळस। आणि बघू शकता इथं मी गुलाबाचं फूल घेतलेलं आहे। साईडनं असं गुलाबाची फुलं घालायची आहेत। खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं फ्रेंड्स जेव्हा आपण अभिषेक करतो। तर एकदम निर्मळ मनाने एकदम श्रद्धाने करायचं आहे। तर बघू शकताय असं मी फुलं घातलेली आहे। तर आता एक एक करून तुम्ही डायरेक्ट सगळं मिश्रण एक संगत करून 5 वस्तू मिक्स करून एकदमच तुम्ही डायरेक्ट घालू शकताय। नाही तर डायरेक्ट तुम्ही वेगवेगळं एक एक 11 वेळा तुम्ही इथं अभिषेक करू शकताय। तर मी इथं वेगवेगळंच केलेलं आहे, मिक्स करून दाखवलेलं नाही आहे। सगळं अभिषेक जे आहे ते पूर्ण मिक्स करून डायरेक्ट तुम्ही एक एक घालू शकताय। तर मी इथं तसं केलेलं नाही आहे, मी इथं स्पेशल केलेलं आहे। तर मी इथं फूल वगैरे पादुकांच्या वर ठेवून घेतलेलं आहे। तर पाणी घातलेलं आहे मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। त्यामध्ये मी इथं तुळस घातलेले आहे आणि ह्या ज्या चमच्याने 11 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत तुम्हाला 11 वेळेस प्रत्येक वस्तू घालायची आहे। तर या इथं दूध झाल्यावर हनी झाल्यानंतर तूप असं वगैरे सगळं घालायचं आहे। तर असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक करताना एकदम नाव घेऊनच तुम्हाला इथं अभिषेक करायचा आहे। तर खूप प्रसन्न वाटतं फ्रेंड्स आणि खूप छान वाटतं। तर अशाच पद्धतीनं तुम्हाला सर्व जे आपण 5 वस्तू घेतलेल्या आहेत ते पूर्ण 5ही वस्तू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत 11 वेळा तुम्हाला इथं घालायचं आहे। प्रत्येक वस्तू घालताना डायरेक्टली तुम्ही श्री स्वामी समर्थ असं बोलायचं आहे। नाही तुम्हाला पूर्ण वेगवेगळ्या वस्तू नाही घ्यायच्या असतील, सगळ्या वस्तू एकत्र मिक्स करून घ्यायच्या असल्या तरी पण तुम्ही सेम असंच करायचं 11 वेळा या 21 वेळा। तर इथं मी तूप घेतलेलं आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करतच तुम्हाला 11 वेळा इथं सगळी वस्तू घालायची आहे। सगळी जे आम्ही घेतलेलं आहे ते आणि अभिषेकसाठी पूर्ण वेगवेगळं घेतलेलं आहे मी। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। बघू शकता मी थोडंसं केळ पण घालत आहे। तुम्ही सगळं मिश्रण एकत्र करून पण अभिषेक केलं तर चालेल। इथं मी स्पेशल केलेलं आहे।
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर मी तर तांदूळ घालून घेत आहे. 11 वेळेस तुम्हाला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जेव्हा पण अभिषेक करताना 11 वेळेस श्री स्वामी समर्थ नाम हा जपच करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर तिनं आमचा अभिषेक झालेला आहे. तर असं थोडंसं तुम्हाला करून घ्यायचं आहे, बघू शकताय. आणि गरम पाण्यानं ह्याच्यानंतर तुम्ही गरम पाणी पण ह्याच्यावर यूज करू शकता. मतलब गरम पाणीनं तुम्हाला वर परत एकदा आंघोळ घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही पूर्णपणे अभिषेक केलेला आहे. खूप छान. आणि जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेला खूप प्रसन्न वाटतं. अभिषेक करण्यासाठी 5 वस्तू मिक्स करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही 5ची वस्तू एकदम स्पेशल घालू शकता, नाहीतर कधी कधी 5च्या जादा पण झालं तर तुम्ही 7 करू शकता. तर बघू शकता. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने मी पुसून घेतलेलं आहे. थोडंसं मी हलकं गरम पाणी घेतलेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला स्वामींना आंघोळ घालायची आहे. तर बघू शकता स्वामींची आंघोळ झालेला आहे. आणि माझा मोबाईल खूप हँग होत होता. तर अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं अभिषेक केलेला आहे आणि असाच करावा अभिषेक मस्त. तर बघू शकता आता मी पूजा करणार आहे. स्वामींना मी चांगल्या पद्धतीनं पुसून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता एकदम. आता पूजा पण करून घ्यायची आहे. तर दत्त महाराजांची बी मला अभिषेक करायचं होतं, तर मी इथं दत्त महाराजांचा पण अभिषेक करत होते. तर बघू शकताय सेम पद्धतीनं जसं आम्ही स्वामींचं केलं आहे तसं दत्त महाराजांचं पण करायचं आहे. तर मी इथं दत्त महाराजांची मूर्ती घेतलेली आहे आणि मी पूर्ण व्हिडिओ तुमच्या संगत शेअर करणार होते, परंतु माझा मोबाईल आहे ना खूप हँग होत होता, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा अर्धा झालेला आहे. सेम आम्ही स्वामींचं कसं अभिषेक घडलेला आहे तसंच दत्त महाराजांचं पण तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पहिला मी थोडंसं पाणी घालत आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जसं 11 वेळास तुम्हाला इथं दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला जे अभिषेक आहे ते सगळं थोडं थोडं करून घालायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सगळं जे मी पहिला स्वामींचे करायला घेतले ते तसंच दत्त महाराजांचं पण सेम टू सेम करायला घेतलेलं आहे. दूध, तूप, दही आणि साखर 5 वस्तू जे पण तुम्हाला आहेत ते घ्यायचं आहेत, नाही तर 7 वस्तू तुम्ही घेऊ शकता. सगळं मिक्स करून बी तुम्ही डायरेक्ट अभिषेक करू शकता, नाही तर तुम्हाला वेगवेगळं करायचं असेल जसं मी केलेलं आहे तसं पण तुम्ही करू शकता. तर बघू शकता मी श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. तर असं मी स्वामींचा आणि श्री गुरुदेव दत्तांचा मी इथं पूजा करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान पूजा झालेली आहे आणि आमचा अभिषेक पण झालेला आहे. मी दत्त महाराजांचा पण अभिषेक केला, मी स्वामींचा पण अभिषेक केला. तर हे मी इथं दत्त महाराजांचा स्वामींचा अभिषेक केलेला आहे. ज्यांना जास्ती माहीत नाही त्यांना माहिती, पहिल्यांदा जे अभिषेक घालतायत त्यांना माहिती होण्यासाठी मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.